सर्वांना जय श्रीकृष्ण. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 3 यातील आपण काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत की माणूस हा कुणाचा तरी असला पाहिजे तर त्याच्या जीवनात आनंद असतो. तर चला आपण बघूया. मी कुणाचा तरी आहे याचा आनंद मला आहे. मी कुणाचा तरी आहे याचा आनंद काही अद्भुत आहे. ही गोष्ट मानवी मनाशी सदृश्य आहे, विसदृश्य आहे. मी कुणाचा तरी व्हावे मी माणसाच्या मनातल्या 7व्या पडद्यातली मागणी आहे. त्यात मजा आहे, त्यात एक प्रकारची अद्भुतता आहे. मी कुणाचा तरी आहे याच्यातच त्याला लोकोत्तरता प्राप्त होते. अशा प्रकारे मी भगवंत आहे, समर्थ आहे. ही सांख्ययोगाची ज्ञाननिष्ठा आहे. त्यामध्ये आनंद असेल, भव्यता असेल ह्यात शंका नाही. पण मी कुणाचा तरी आहे यात एक अलौकिक आनंद आहे. तो आनंद अद्भुत आहे, रमणीय आहे. सांख्ययोगाची ज्ञाननिष्ठा अतिशय मोठी असेल पण कर्मयोगाची योगनिष्ठा काही लहान सहान नाही. ती देखील लोकोत्तर आहे. मी कुणाचा तरी आहे, मी समर्थाचा आहे असे बोलल्या वाचून या जगात सुख नाही. मी कुणाचाही नाही असे बोललो तर चालेल का? नाही. कारण कुणी पत्नीचा आहे, कुणी मुलाचा आहे, कुणी पैशाचा आहे, कुणी कुणाचा आहे. त्याप्रमाणे एखादा महापुरुष स्वतःला भगवंताचा आहे असे मानतो. कित्येक जण मी शास्त्राचा आहे, तत्वज्ञानाचा आहे, ध्येयाचा आहे असे म्हणत असतात. वेश्याला सगळीच भौतिक सुखी मिळतात पण तिला आध्यात्मिक सुखाची जाणीवही नसते आणि भावजीवन ठाऊकही नसते. वेश्याला भौतिक सुख पूर्णता मिळते, तिच्याकडे पैसाही आहे, पण तरी वेश्या सुखी असते का? नाही. ती रडत असते का? बर. तिची 5-10 नाही 50 जणांशी ओळख असते परंतु त्यांच्यापैकी तिचा कुणीच नसतो. पुरुष असो वा स्त्री, माणसाच्या मानवी एकी मागणी असते, एकच मागणी असते की मी कुणाचा तरी आहे किंवा मी कुणाचा तरी आहे असे बोलण्यात एक तऱ्हेचे सुख आहे. हे सुख वेश्याला मिळत नाही. त्यामुळे इतर सगळी भौतिक सुखी भोगूनही वेश्या सुखी नसते. ती दुःखी आहे. मी कुणाचा तरी आहे यात एक प्रकारचा भाव आहे, आनंद आहे. मी समर्थ आहे ही आकर्षक भव्यता आहे, परंतु मी समर्थनाचा आहे ह्यात एक रमणीय भव्यता आहे. तुम्हाला जर शब्दावरून समजत असेल तर सांगून ठेवतो की ह्यापेक्षा अधिक विवरण याचे होणार नाही. एक आकर्षक भव्यता आहे आणि एक रमणीय भव्यता आहे. व्यवहारातला दृष्टांत देतो. तुम्ही बाप आहात, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही पैसा मिळवता आहात, तुम्ही कर्तृत्ववान आहात, पैसेवाले आहात, तुमच्याकडे सगळे आहे. पण तुमच्या मुलाला जो आनंद मिळतो त्याला बेफिकीर आनंद म्हणतात. तो तुम्हाला मिळत नाही. याचे कारण तुमचा मुलगा चिंतामुक्त आहे. त्याच्या माथ्यावर पित्याचे छत्र आहे, त्यामुळे तो सुखी आहे. छत्र विरहित माणूस दुःखी असतो. उदाहरण, भगवान रामचंद्र वनवासातून परतले, त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा लोकांनी श्रीरामांना मानपत्र दिले की राज्यात खूप मोठा उत्सव झाला. लोकांनी त्यांना विचारले, आता तुम्ही खूप सुखी असाल, जगातला सर्वोच्च आनंद तुम्हाला आता मिळत असेल असे जनतेने रामांना विचारले. श्रीराम त्यावर म्हणाले,
उत्तर दिले की आता जरूर सुख आहे, परंतु खऱ्या सुखाचे दिवस तर आमचे गेले. बघा, श्रीरामचंद्राने उत्तर दिलं की आता खूप भौतिक सुख आहे, पण खऱ्या सुखाचे दिवस गेले, कारण हे सुख बघण्याला बाप जिवंत नव्हता. श्रीरामांनी सांगितलंय की जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत आपण केलेल्या प्रगतीला महत्त्व आहे, सुखी आहे तोपर्यंत नाही. बाप आपली प्रगती बघायला नसला तर आपण कितीही मोठी प्रगती केली तरी ती शून्य असते, तिला दुसऱ्या लोकांना त्यांचं महत्त्व नसतं. जोपर्यंत तात जिवंत होते तोपर्यंत पितृछत्र होते. त्यावेळी मी चिंतामुक्त होतो, परंतु आता ते दिवस गेले. पितृछत्र असते तोवरचा आनंद काही निराळाच असतो. स्वतःला स्वतंत्र व्हायचे आहे म्हणून पितृछत्राचा अवमान कुणी करू नये. म्हातारा खपला तर बरे असे कुणी बोलू नये. बाप जिवंत असेपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना विचारावे लागते की अमुक करू की ढमुक करू की नको. पण एकदा का बापाची कटकट गेली की आपणहू स्वतंत्रपणे सगळे करता येते हे खरे, परंतु त्यावेळी तू रडशील हे नक्की. तुझे अंतर्मन रडेल. असलेल्या स्थितीपेक्षा वेगळी स्थिती चांगली वाटते. ज्याचे वडील जिवंत असतात ना त्याला त्याचे वडील जिवंत नाहीत अशा माणसाची स्थिती चांगली वाटत असते. त्याला तो सुखी वाटत असतो. आपल्याकडे एक मन आहे, दुसऱ्याच्या ताटातला लाडू मोठाच दिसतो. डॉक्टरला वाटते की वकील सुखी आहे, वकिलाला वाटते की डॉक्टर सुखी आहे. व्यापारी म्हणतो की नोकरदार सुखी आहे आणि नोकरदार म्हणतो की व्यापारी सुखी आहे. कुणास ठाऊक की या जगात कुणी सुखी आहे का? अभार्यश्व सदा दुःखी. विवाहितीला वाटते की अविवाहित किती सुखी आहे, तर अविवाहित किंवा विधुर स्वतःला दुःखी मानत असतो. सांगण्याचे तात्पर्य हे की माणसाला स्वतःची स्थिती आहे त्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती सुखाची वाटत असते. ज्याला ज्ञानाचे शिखर गाठायचे आहे त्याच्यासाठी ज्ञानयोग ठीक आहे, परंतु ज्याला जीवन सरस होऊन जगायचे आहे त्याच्यासाठी कर्मयोग योग्य आहे, श्रेष्ठ आहे. जो नाचत असतो, उसळत असतो, खेळत असतो, जगाचा आनंद मस्तीत लुटत असतो, ही कर्मयोग्याची स्थिती आहे. जे तुम्हाला कोणाचं तरी आकर्षण पाहिजे, आकर्षण युक्त जीवन जगता आलं पाहिजे, त्याला जीवन म्हणता येईल. तुम्हाला आकर्षण आहे की नाही? आकर्षण आहे. शुद्र आकर्षण असेल तर आपण त्याला माया म्हणू, पण दैवी आकर्षण असेल तर त्याला माया म्हणता येणार नाही. बायकोचे मुखावलोकन केल्याशिवाय बेचैन होणारा तरुण आणि भगवंताच्या मूर्तीचे रूप न्हावळल्याविना बेचैन होणारे एकनाथ, दोघांनाही आकर्षण आहे. आज मला असे वाटते आहे की मी कोण आहे याचा शोध तर घेतलाच पाहिजे, पण मी कुणाचा आहे हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत मी कोण आहे याचा पत्ता लागणार नाही. मी कोण आहे हे कदाचित तत्वज्ञान असेल, तर मी कुणाचा आहे हा प्रश्न अंतःकरणाला विचारा, ते खरे जीवन आहे.